श्रोते हो, मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पवार यांच्याशी. त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न. पवार सर, PhD ही पदवी प्राप्त करण्यासाठी तुम्ही नेमका हाच विषय निवडण्याचे कारण काय? कसं आहे, जेव्हा आपण एखादा विषय PhD म्हणजे संशोधनाच्यासाठी निवडत असतो, तेव्हा तो विषय आपण घेतलेला विषय समाजासाठी तो किती उपयुक्त आहे. बरं, एकूणच समाजासाठी. हां, एकंदरीत समाजाच्या, कारण शेवटी कुठलंही शास्त्र हे समाजाच्या हितासाठीच काम करत असते. मग आता मी सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्टुडंट आहे. मी PhD जे झालं तरी ह्या आयुष्यभर विद्यार्थी असतो. म्हणजे मग माझ्या शाखेच्या संबंधित मी समाजासाठी काय करू शकतो, किंवा डोळसपणे आपल्याला प्रॉब्लेम बघावं लागतात, काय अडचणी असतात. आता आपण बरेच वेळा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी निर्णय बघतो, तेव्हा तिथं खूप अडचणी असतात. मग त्या सगळ्याच अडचणी एकटा व्यक्ती सोडवू शकत नाही. मग त्यातला आपण एक खरीचा वाटा म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा असतो त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं. म्हणजे प्रत्येकाने खरीचा वाटा घेतला. हां, प्रत्येकाने खरीचा वाटा घ्यावा लागतो. मग त्या पद्धतीनं मग सध्या कुठला प्रॉब्लेम आहे बाबा, सध्या आपण जर विचार केला तर सध्या जगभरामध्ये बांधकाम क्षेत्र हे प्रचंड वेगाने पुढे झपाट्याने वाढत आहे. आणि बांधकामामध्ये आपण सिमेंट हे मेजॉरिटी वापरलं जातं, मुख्य म्हणजे ते मुख्य घटक आहे बांधकामासाठी. मग सिमेंटचं जेव्हा आपण उत्पादन करत असतो, जगभरात प्रचंड प्रमाणात सिमेंटचं उत्पादन चालू आहे. मग त्यासाठी एनर्जीचं कन्झम्पशन जास्त असतं. जिथं एनर्जी कन्झम्पशन होतं, म्हणजे जिथं एनर्जी वापरली जाते तिथं ते वापरल्यानंतर ते म्हणजे इंडस्ट्री असतात, एनर्जी लागते. म्हणजे काय, सिमेंट तयार करावं लागतं आपल्याला. बरोबर. ते जे निराळे ते जे इनग्रेडियंट्स घटक असतात ते एकत्र हे करून मग ते सिमेंटचे मोठमोठे फॅक्टरीज असतात, त्यातनं मग ते सिमेंटची निर्मिती होत असते. सिमेंट निर्मित होत असताना साधारणपणे अभ्यासानुसार, रिसर्च पेपरमध्ये अभ्यासानुसार असं दिसतं की 1 टन सिमेंट जर तुम्हाला उत्पादित करायचं असेल 1 टनसाठी, हां, तर 1 टन CO2 हवेत सोडला जातो. कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा घातक असतो. आपण माहिती आहे, आपण श्वास ऑक्सिजन घेतो आणि CO2 बाहेर सोडत असतो. आणि त्यामुळं मग एक प्रकारचं प्रदूषणाची जी उंची आहे, आपण सध्या बघतो स्तर जो आहे भारतात सुद्धा, आपण किती होतं, दिल्लीचं उदाहरण घेऊ. दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे की अक्षरशः शाळा कॉलेजेस बंद ठेवावे लागले होते. ते पिकाच्या कापणीतनं वगैरे जे धुळीचे हे तयार होतात, त्या प्रकारे हे सुद्धा एक लेवल, अचानक CO2ची लेवल जर वाढली तर ती मनुष्य प्राण्याला किंवा झाडांना ती हानिकारकच असते. झाडं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, सगळ्यांनाच हानिकारक. हे कमी करण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षापासून शास्त्रज्ञ करत आहेत. म्हणजे CO2चं इमिशन कसं कमी करता येईल हवेतलं. सिमेंट तर आपल्याला लागणार आहे कंपल्सरी. हां, मग असा काय पर्याय आहे का की सिमेंटच्या ऐवजी आपण त्याला काही प्रमाणात दुसऱ्या अशा मटेरियलने त्याला आपण रिप्लेस करू शकतो, त्याच्या ऐवजी वापरू शकतो. पूर्णतः किंवा पार्शियली, काही प्रमाणात. जगभरात असे खूप वर्षापासून एक प्रयत्न चालू आहेत. आणि असे खूप मटेरियल आहेत की जे आपण सिमेंटच्या ऐवजी वापरू शकतो. कारण का तर सिमेंटमध्ये जे स्ट्रेंथ देणारे, ताकद देणारे घटक असतात, ते घटक अशा काही मटेरियलमध्ये आहे जे वेस्ट मटेरियल. बरं, उदाहरणार्थ राईस हस्क, म्हणजे आपण तांदळाचं जे वरचं फलपाट असतं की नाही, त्यात सुद्धा सिमेंटच्या घटकाची गुणधर्म असतात. बरं. परत फ्लाय ॲश म्हणजे काय, आता आपण बघतो जगभरामध्ये वीज निर्मिती निळ्या माध्यमातून होत असते. अणुभट्ट्या वापरल्या जातात, कोळशापासून केलं जातं, पाणी वापरलं जातं, कोळसा वापरला जातो. आणि कोळशाचं ज्वलन करून जे राख उरते त्याला फ्लाय ॲश म्हणतात. मग फ्लाय ॲश टेस्ट जर केली तुम्ही तर त्याच्यामध्ये बरेचसे त्याचं साधर्म्य सिमेंटशी आहे. बरं. मग शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला बऱ्याच वर्षात की आपण सिमेंटच्या ऐवजी फ्लाय ॲश
किती प्रमाणात वापरू शकतो, किती टाकाऊ आहे, किती हा आणि फ्लाय ॲश टाकाऊ. हो. आणि फ्लाय ॲशचं कसं आहे की जगभरात थर्मल पॉवर प्लांट भरपूर आहेत. मग कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर जी राख उरते त्याला फ्लाय ॲश म्हणतात. मग ते फ्लाय ॲशमध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितले की त्या फ्लाय ॲशमध्ये सिमेंट सारखे गुणधर्म असतात. मग ही फ्लाय ॲश कोट्यावधी टन जगभरात पडून ॲश, कोट्यावधी टन. हा, कोट्यावधी टन. मग त्याचं ज्याला आपण इंजिनिअरिंगमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, त्याचं मॅनेजमेंट करणं फार महत्वाचं आहे. कारण ती फ्लाय ॲश अशीच पडून राहणार आहे आणि त्याचं डम्पिंगचा प्रॉब्लेम असतो. कुठं करणार, कुठं स्टोअर करणार आणि परत त्याचा इफेक्ट डायरेक्टली एन्व्हायरमेंट निसर्गावर होत असतो. मग आता मी तुम्हाला सांगतो फ्लाय ॲश, राईस हस्क आहे, परत स्टील स्लॅग आहे. स्टील स्लॅग म्हणजे काय, जिथं आता लोखंडाच्या संबंधित इंडस्ट्रीज आहेत तिथं लोखंड उतरल्यानंतर जे वरचं जे लेअर असतो त्याला साका म्हणतो आपण मराठीत. बरोबर. हां, ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा परत सिमेंट सारखेच गुणधर्म असतात. बरोबर. आणि नाहीतर ते कसं ते वेस्टेज मटेरियल आहे, स्क्रॅप. आणि ते पण असं त्याचे असे पडून आहेत, त्याचे काय म्हणतो ढीगच्या ढीग असे पडून आहेत. मग त्याचा पण व्यवस्थित वापर करता येईल का याच्यावर सुद्धा संशोधन चालू आहे. मग मी ठरवलं की फ्लाय ॲश की जी आपण सिमेंटच्या ऐवजी वापरू शकतो ती जास्तीत जास्त आपण किती वापरू शकतो, त्याची टक्केवारी पर्सेंटेज ते आपण बघूयात म्हणून. आणि परत जे मी आता तुम्हाला सांगितले की स्टील स्लॅग म्हणजे जो साका आहे स्टील उतरल्यानंतर उरतो जो ते टाकून दिला जातो, त्याचा उपयोग आपल्याला परत कॉन्क्रीटमध्ये काही रिप्लेसमेंट करता येईल का. मग हा साका जो आहे तो म्हणजे लिक्विड बेसमध्ये असतो का, तो असं पावडर टाईप हे असतं असे ग्रॅन्युल्स त्याचे ग्रॅन्युल्स असतात, त्याचं प्रत्येक पावडर वगैरे क्रश करून करता येईल. मग तो एक मी पार्ट निवडला. आणि कसं आहे माझ्या संशोधनाचा जो पार्ट होता ते सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट आहे आणि त्यामध्ये मी हे फ्लाय ॲश, स्टील स्लॅग आणि फायबर्स वापरलेले. आता सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट हा जो प्रकार आहे त्याचं संशोधन ॲक्च्युली ते 1980 साली जपाननी ते तयार केलेलं कॉन्क्रीट आहे. बरं, 1980 साली. आणि ते आता हळूहळू जगभरात त्याचा उपयोग आपण करतोय. आता सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट म्हणजे काय, तर आता आपण जे पारंपरिक कॉन्क्रीट जे म्हणतो त्याला आपण ट्रॅडिशनल कॉन्क्रीट म्हणतो. त्याला कसं आहे वाळू, सिमेंट, खडी, त्याला कॉम्पॅक्शन करण्यासाठी आपण त्याला मराठीत म्हणतो खोचणे. कारण कुठलंही कॉन्क्रीट तुम्ही जेव्हा कॉलम, बीम किंवा स्लॅबच्या मोल्डमध्ये आपण ओततो तेव्हा त्याला स्ट्रेंथ किंवा ताकद येण्यासाठी त्याला कॉम्पॅक्शन गरजेचं असतं. कॉम्पॅक्शन मग आपण व्हायब्रेटर वगैरे वापरतो. मग त्याच्यामुळे ते सॉलिड मास तयार होते, त्याच्यामधले गॅप्स, व्हाईट्स कमी होतात आणि चांगल्या प्रकारचं कॉन्क्रीट आपल्याला मिळतं. पण होतं काय, ट्रॅडिशनल कॉन्क्रीट आपण कुठं खोचू शकत नाही किंवा व्हायब्रेटच्या साहाय्यानं व्हायब्रेट करू शकत नाही. जिथं रेन्फोर्समेंट जास्त असते म्हणजे सळी खूप वापरलेली असते, त्या जे आपण कॉलम किंवा बीम त्याच्या क्रॉस सेक्शन किंवा जाळी असेल तर तिथं खूप प्रमाणात जेव्हा स्टील काही कारणानं त्याच्या स्ट्रेंथसाठी वापरावं लागतं तिथं मग तो व्हायब्रेटर जात नाही. बरं, मग खोचण्याचा प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही नाही खोचू शकला तिथं तर ते गॅप्स, पोकळी तयार होते. आणि जेव्हा पोकळी राहते कॉन्क्रीटमध्ये तेव्हा मग त्याची स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली कमी होते. हा एक प्रॉब्लेम. किंवा तुम्ही जिथं पातळ सेक्शन असतात, पातळ म्हणजे पडद्या वगैरे आपण बघतो आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू पातळ पडद्या कास्ट केलेले असते तिथं व्हायब्रेटर जात नाही. मग तिथं परत ट्रॅडिशनल कॉन्क्रीट आपण व्हायब्रेट करू शकत नाही, तिथं परत स्ट्रेंथ कमी मिळते. मग त्याच्यावर पर्याय म्हणून शास्त्रज्ञांनी 1980 पासून हा प्रयत्न चालू आहे की सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट नावाचं त्यांनी कॉन्क्रीट तयार केलं नवीन. बरं, जपानला त्याचं श्रेय जातं. मग त्यांनी काय केलं, त्याचे जे घटक आहेत इन्ग्रेडियंट्स म्हणतो आपण त्याला, आपल्या नेहमीच्या कॉन्क्रीट सारखेच आहेत, फक्त त्यांनी काय केलं असं एक लिक्विड शोधलं त्याला सुपर प्लास्टिसाइज म्हणतात. ते जर त्यात टाकलं तर तुम्हाला कॉन्क्रीट तुम्हाला असं वाहतं दिसते, वाहतं कॉन्क्रीट, पण पाणी तर तेवढंच लागणार. ट्रॅडिशनल कॉन्क्रीटला जे पाणी लागणार आहे तेवढंच पाणी त्याला लागतं, पण ते जे लिक्विड आहे ते अक्षरशः जादूसारखं त्या कॉन्क्रीटला वाहतं करतं.
आणि मग ते जे आता मी अडचण सांगितली व्हायब्रेट करण्याची, तिथं ते जर आपण सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट हे टेक्निक वापरलं तर आपोआप कॉन्क्रीट फ्लो होतं. बरं. खोचायची गरज लागत नाही. मग त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होत नाही का? नाही, अजिबात होत. आणि मग ते जे खोचल्यानंतर जो इफेक्ट मिळणार आहे तर न खोचता न व्हायब्रेट करता कॉन्क्रीट आपल्याला ते सॉलिड म्हणजे कुठेही पोकळी निर्माण न होत नाही आणि सॉलिड आपल्याला त्याचा मास मिळतं आणि ऑटोमॅटिकली आपल्याला स्ट्रेंथ मिळते. मग हे झालं सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट. आता कसं आहे, कुठलंही कॉन्क्रीट घ्या तुम्ही जेव्हा कास्ट करता, बीम असेल, कॉलम असेल, बीम असेल, स्लॅब असेल, तर त्याच्यामध्ये इंटरनल मायक्रो क्रॅक्स म्हणजे आत असे क्रॅक्स जात असतात कॉन्क्रीटच्या बॉडीमध्ये. हो, हेअर काय जातात. मग तुम्ही कुठले कॉन्क्रीट वापरा, सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीट वापरा, आता मी जे बोललो ते, किंवा आपलं पारंपरिक कॉन्क्रीट ट्रॅडिशनल कॉन्क्रीट ज्याला आपण म्हणतो ते वापरा. मग त्याला असे इंटरनल मायक्रो क्रॅक जातात. जरी त्यामध्ये स्टील असलं तर ते तेवढे बारके क्रॅक हे करायला, कमी करायला तसं आपल्याकडे साधन नसतंय काय. आता फायबर्स नावाचा प्रकार आहे. फायबर म्हणजे काय, नॅचरल आणि आर्टिफिशियल फायबर, हे वापरून आपण त्यातले क्रॅक्स कमी करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की आपण प्राचीन काळापासून आपण फायबर वापरतो तसं बघायला गेलं तर. बरं. आपण आता बघतो की आपण सगळे आपला म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. 80% पॉप्युलेशन जवळ ग्रामीण भागात. आणि आपण बघतो की झोपड्या आपण अजून सुद्धा आहे, झोपड्या वापरतो आपण. आता झोपड्याचं बघा तुम्ही, झोपड्याची भिंती कशी असतात तर त्याच्यामध्ये सारवलेलं पण असते आणि आता असं चिपाडा वगैरे जे कुडाचे असते, कुड ते एक प्रकारची फायबरच आहेत. बरोबर, बॉन्डिंगसाठी नॅचरल फायबर. नारळाची केसर वापरतात. हो, ते सुद्धा फायबरच आहेत. मग नारळाची केसर त्याला कोकोनट फायबर म्हणतात, किंवा स्टीलचे फायबर, स्टीलचे तुकडे असतात, किंवा काही सिंथेटिक फायबर असतात, प्रोपिलिन फायबर, ग्लास फायबर, कार्बन फायबर, कित्येक फायबर, किंवा तुमचे हॅम्प फायबर असतात, कोकोनटचे पानं वापरले जातात, बनाना फायबर असते. असे खूप नैसर्गिक आणि कृत्रिम असे खूप प्रकारचे फायबर की जे आपण जर वापरले कॉन्क्रीटमध्ये तर ते क्रॅक कमी करायला मदत करतात. म्हणून ते फायबर पण निवडलं मी. आणि कसं आहे, एक फायबर वापरलं तर आपल्याला काही लिमिटेड फायदा होतो, पण एकाबरोबर दुसऱ्या प्रकारचा जातीचा फायबर जर आपण वापरला तर आपल्याला कदाचित आणखीन त्याचं बेनिफिट होऊ शकतो. मग या दृष्टीनं मी रिसर्च मध्ये रिव्ह्यू पेपर म्हणतात त्याला पण, एक पेक्षा दोन, अनेक पेपर फायबर जर वापरले आपण तर कदाचित आपल्याला एकटा फायबर वापरल्यानं जो फायदा होईल कदाचित त्यापेक्षा जादा बेनिफिट होऊ शकतो, असे रिसर्च मध्ये सिद्ध झालेलं आहे. मग मी ते पर्टिक्युलर मग स्टील फायबर आणि पॉलिप्रॉपिलिन फायबर दोघं एकत्र वापरल्यावर नंतर किती प्रमाणात वापरावं की जेणेकरून आपल्याला त्याचा जादा बेनिफिट होऊ शकतो की काय, ह्या गोष्टीचा मी त्यामध्ये मी अभ्यास केला. म्हणजे मी फ्लाय ॲश वापरली सिमेंटच्या ऐवजी. त्यानंतर मी फायबर्स वापरले, एक नाही दोन फायबर वापरले. त्याला आम्ही हायब्रिड फायबर म्हणतो आपण त्याला, की एकाच वेळेस एकापेक्षा जास्त फायबर वापरायचे आणि त्याचा किती इफेक्ट कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथवर होतो त्याचा अभ्यास करायचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की वाळू जी आहे, आपण ते आमच्या कॉन्क्रीटमध्ये त्याला सँड म्हणतात, फाईन ॲग्रिगेट म्हणतात. आता आपण सध्या बघतो की वाळूची प्रचंड गरज आहे आणि वाळू आपण शेवटी कुठून काढणार, नैसर्गिक साधन संपत्ती जर असं करतोय. आपण बघतो की आपण नदीमध्ये येणारी वाळू आपण म्हणजे किती तिचा उपसा करतोय. त्यामुळे नैसर्गिक इकॉलॉजिकल इम्बॅलन्स झालेला आहे सगळ्या निसर्गामध्ये. आणि परत आपण बघतो की आता मोठ्या मोठ्या शहरात बघतात, पुण्याचं उदाहरण घ्या, तिथं सध्या वाळू वापरत नाहीत पण ते मोठमोठे डोंगर फोडतात, क्रश सँड वापरतात. म्हणजे हा नैसर्गिक साधन संपत्ती लिमिटेड आहे ना, किती वापरणार तुम्ही. मग त्याचा कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे. आणि तुम्ही नैसर्गिक साधन सामग्री जर वरच्यावर काढत घ्यायला लागला तर नैसर्गिकपणे त्याचा इफेक्ट पूर्ण निसर्गावर होणार आहे. शेवटी निसर्गाचा इफेक्ट आपल्यावरच होणार आहे, मनुष्य प्राण्यावर. आणि मग आपण त्याच्यावर पण रिसर्च आहे सध्या की नैसर्गिक सँड जी आहे त्याच्याऐवजी आपण सध्या कृत्रिम सँड आपण ज्याला रॉकपासून करतो तयार, आर्टिफिशियल सँड म्हणतो त्याला, आर्टिफिशियल क्रशर सँड आपण त्याला म्हणतो. मग ते तर वापरतात. मग आणि ही जी स्टील स्लॅग जे मी तुम्हाला बोललो की जिथं वेस्ट पडलेलं असते मटेरियल, सिमेंटचं मोल्ड केल्यानंतर उरलेलं साखर, मग ते सिमेंटच्या ऐवजी सँडच्या ऐवजी म्हणजे फाईन ॲग्रिगेटच्या ऐवजी आपण वापरू शकतो का,
त्याचे पण हे चालू आहेत रिसर्च. मग मी पण तो प्रयत्न केला काय. अशा प्रकारे मी सिमेंटला रिप्लेस केलं फ्लाय ॲश. त्याच वेळेस सँडला म्हणजे फाईन ॲग्रिगेटला रिप्लेस केलं फ्लाय ॲश अधिक प्लस स्टील स्लॅगचं कॉम्बिनेशन. अशा पद्धतीनं आणि ह्याचा हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे तसं बघायला गेलं तर. कारण ह्याच्यामुळं काय आपण नॅचरल रिसोर्सेसवर जे जे काय म्हणतो आपण त्याला दडपण आहे वापरण्याचं किंवा जादा प्रमाणात जे आपण त्याचं हॅपहॅझार्ड म्हणजे आपण अनियंत्रितपणे त्याचा बेसुमार पद्धतीने आपण त्याचा उपसा करतोय ती कुठं थांबायला पाहिजे. जगभरातले ह्या बरेच संशोधक करत आहेत. मग आपलाही काहीतरी खरीचा वाटा असावा म्हणून हा मी टॉपिक निवडला. म्हणजे फ्लाय ॲशचा आणि स्टील स्लॅग. फ्लाय ॲश सिमेंटचे रिप्लेसमेंट म्हणून पण वापरायची काही प्रमाणात आणि फाईन ॲग्रिगेट जे सँड आहे आपण ज्याला वाळू म्हणतो त्याला पण रिप्लेस करायचं. फाईन सँड म्हणजे स्टील स्लॅग प्लस फ्लाय ॲशच्या कॉम्बिनेशन रिप्लेस करायचं आणि फायबर पण वापरायचे. अशा पद्धतीनं जेणेकरून थोडा खारीचा वाटा आपला संशोधनाचा समाजासाठी होईल. त्यासाठी मी हा टॉपिक सेल्फ कॉम्पिटिंग कॉन्क्रीटच्या रिलेटेड निवडला.